प्रमुख पाहुणे श्री गौतम नायक व सौ सुमन नायक हे आलेले आहेत. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी एक विनंती, सगळ्यांनी आपले मोबाईल फोन्स प्लीज स्विच ऑफ ठेवा टू एन्जॉय द प्रोग्राम. आता सगळ्यांना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. नमस्कार मंडळी. पाठारी प्रभू चॅरिटीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्यात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. या सोहळ्याची सुरुवात आम्ही चॅरिटीच्या इतिहासाचा आणि प्रगतीचा आढावा घेऊन करीत आहोत. 125 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ज्ञातियांच्या सेवेकरिता एका सेवाभावी संस्थेचे बीज रोवले आणि 22 सप्टेंबर 1901 रोजी पाठारे प्रभू चॅरिटीज या संस्थेची स्थापना झाली. तर जाणून घेऊया त्या दिवशी रोवलेल्या बीजाचे आज उभ्या असलेल्या एका महाकाय वटवृक्षात कसे रूपांतर झाले. संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश होता आपल्या ज्ञातियांच्या विविध मालमत्तेचे व्यवस्थापन पाहणे. याची सुरुवात सोनापूरचे रंग हाऊस आणि 2 धर्मशाळांच्या व्यवस्थापनेपासून झाली. याबरोबरच मालमत्तांची देखभाल, दुरुस्ती, विक्री, तारण
असे विशेष अधिकारही चॅरिटीजला प्राप्त झाले आणि श्री बाळकृष्ण कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली समिती स्थापन झाली. सन 1913 साली निर्णय होऊन सन 1919 साली श्री व्यंकटेश मंदिराच्या व्यवस्थापनेची जबाबदारी चॅरिटीजने स्वतःकडे घेतली. सन 1914 साली अनंत ऋषी वाडीतील मालमत्ता आणि श्रीराम मंदिराचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही चॅरिटीजने घेतली. सन 1916 साली श्री नानूजी हरिश्चंद्र विजयकर यांनी फणसवाडी येथील श्रीराम मंदिराचा ताबा आणि व्यवस्थापनेची जबाबदारी चॅरिटीजकडे दिली. सन 1919 साली गोपिकाबाई बाळ सेंजित यांनी कांदेवाडी येथील श्रीराम मंदिराचे व्यवस्थापन चॅरिटीजकडे दिले. रंग हाऊस आणि भंडारवाडा येथील मालमत्ता विक्री करून आलेली रक्कम तसंच एस नायक स्मारक फंडाने दिलेली देणगी या तिन्ही रकमेतून चॅरिटीजने सन 1929 साली चौपाटी येथे ज्ञाती भवन क्रमांक 1, सन 1931 साली ठाकूरद्वार येथे ज्ञाती भवन क्रमांक 2 आणि सन 1936 साली ज्ञाती भवन क्रमांक 3 बांधण्यात आले. सन 1945 साली श्रीमती चंपूबाई मोतीराम जयकर यांनी दिलेल्या देणगीतून सुरेश विठ्ठल मेमोरियल हॉल बांधला गेला. सन 1947 साली दादर येथे ज्ञाती भवन क्रमांक 4 विकत घेण्यात आले. सन 1950 साली माहीमच्या जागेवर ज्ञाती भवन क्रमांक 5 बांधण्यात आले. सन 1952 साली श्री आनंदराव नायक यांच्या प्रयत्नांमुळे नवीवाडी येथील श्री महेश्वरी मंदिर चॅरिटीजकडे सोपवण्यात आले. सन 1959 साली श्रीमती शांताबाई नारायण ब्रह्मांडकर यांनी दिलेल्या देणगीतून कमळाबाई नारायण ब्रह्मांडकर मेमोरियल हॉल बांधण्यात आला. सन 1960 साली श्री मुकुंदराव दादाजी राणे यांनी आपले आई वडील श्रीमती पुतळाबाई आणि श्री दादाजी धाकजी राणे यांच्या स्मरणार्थ अंधेरी येथील जमीन चॅरिटीजला दान केली. या जमिनीवर 8 गाळ्यांची मुकुंदाश्रम ही इमारत बांधण्यात आली. सन 1962 साली याच जागेवर हिरक महोत्सव ही निवासी इमारत बांधण्यात आली. सन 1967 साली प्रत्येकी 3 खोल्यांचे 12 ब्लॉक्स असलेली मुकुंदराव दादाजी स्मारक भवन ही इमारत बांधण्यात आली. सन 1971 साली माहीम येथे पाठारे प्रभू ज्ञाती भवन क्रमांक 5 ला लागून उपभवन बांधण्यात आले. सन 1992 साली अंधेरी येथे 12 गाळ्यांची गुलाब स्मृती नावाची इमारत बांधण्यात आली. सन 1994 साली पाठारे प्रभू चॅरिटीज, पाठारे प्रभू रिलीफ फंड आणि पाठारे प्रभू नर्सिंग असोसिएशन या 3 संस्थांचे विलिनीकरण करण्यात आले. पाठारे प्रभू रिलीफ फंडाकडून पूर्वापारपासून देण्यात येणारे शैक्षणिक पुरस्कार 1994 पासून विद्याभूषण पुरस्कार म्हणून नवीन रूपात देण्यात येऊ लागले. सन 1997 साली अंधेरी येथे 3 मजली पाठारे प्रभू चॅरिटीज सभागृह संकुल उभारण्यात आले. सन 2004 साली पाठारे प्रभू समाजातील पात्र विद्यार्थ्यांना लाभ घेता यावा म्हणून व्याजमुक्त विद्याभूषण शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती या योजनेची सुरुवात करण्यात आली. दिनांक 1 ऑगस्ट 2005 रोजी शिवलिंग, कासव आणि नंदी यांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. दिनांक 28 ऑगस्ट 2005 रोजी श्री गणेश, श्री लक्ष्मी माता आणि श्री विठोबा यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
दिनांक 26 मार्च 2006 रोजी श्री गुरुदेव दत्ताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना ठाकूरद्वारच्या व्यंकटेश मंदिरात करण्यात आली. दिनांक 4 ऑक्टोबर 2009 रोजी माहीम येथील मंदिरात श्री राधाकृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आणि दिनांक 7 ऑगस्ट 2010 रोजी श्री साईबाबा, श्री खंडोबा आणि श्री शीतलादेवी यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापनाही ठाकूरद्वारच्या व्यंकटेश मंदिरात करण्यात आली. सन 2011-12 या वर्षात ठाकूरद्वार येथील संस्थेच्या कार्यालयाला 75 वर्षे पूर्ण झाली. संस्थेच्या या कार्यालयाचे हे घटनापूर्ण आणि अमृत महोत्सवी वर्ष स्मरणात राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने कार्यालयाचे नूतनीकरण आणि अद्ययावत सुधारणा करण्यासाठी योग्य ती पावले उचलली गेली आणि या प्रकल्पाचे काम स्थापत्य आणि अंतर्गत रचना क्षेत्रातील तज्ञांकडे सोपविण्यात आले. सन 2020 साली कोरोनाच्या काळात विद्याभूषण पुरस्कार वितरणात खंड पडू नये म्हणून ते ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आले. पाठारे प्रभू नर्सिंग असोसिएशनने सुरू केलेले वैद्यकीय शिबिर 2021 पासून नव्या स्वरूपात सुरू झाले आणि प्रथित यश डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी होऊ लागली. मंडळी, अशी ही आपल्या दानशूर पाठारे प्रभू ज्ञाती यांच्या देणग्यांनी प्रगती करत आलेली संस्था सन 2025 मध्ये आपल्या 125व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि देणग्यांनी ही संस्था अशीच यापुढेही सर्व ज्ञातियांच्या सेवेसाठी कायमच पाठीशी उभी राहील. सर्व ज्ञातियांनी संस्थेच्या विविध उपक्रमात हिरिरीने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती विद्यमान कार्यकारी समिती समस्त पाठारे प्रभू ज्ञातियांना करीत आहे. धन्यवाद. नमस्कार. पाठारे प्रभू चॅरिटीजच्या 125व्या वर्षाचा सोहळ्यात मी सुकृत विजयकर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. आपण आत्ता गेल्या 125 वर्षात काय घडलं ते आपण थोडक्यात पाहिलं. मी आता पुढची आमची वाटचाल कशी असेल त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर पहिल्या प्रथम व्हॉट एव्हर वी प्लॅन आम्हाला सर्व ज्ञातियांना एकत्र घेऊन जायचं आहे. म्हणून त्यासाठी ही आरोग्य चेकअपची जी स्कीम आहे त्याच्याबद्दल आपण चिकार पाहत आलो ते आम्ही सुरू केली. या स्कीमला ची अत्यंत गरज आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला करावी लागते आणि दरवर्षी जर करायला गेली तर 8 ते 10 हजार रुपये कुठेही जात नाहीत. तर हा खर्च चॅरिटीजनी सर्व ज्ञातियांच्या वतीने उचललेला आहे. दुसरा एक स्कीम आमची आहे की काही गरजू लोकांना ह्यातनं कधीतरी आढळतं की बाबा आपल्याला अर्जंट शस्त्रक्रियेची गरज आहे. अशा केसेसना आम्ही बऱ्याच केसेसना मदत केली आहे आणि साधारणतः 2008 पासून आम्ही सुरू केलं त्यामुळे 1 लाख खर्च केले. आता गेल्या वर्षी
12.25 लाख आम्ही खर्च केले आहेत आपल्या ज्ञातियांच्या स्वास्थ्यावर. ओके. तसंच काही लोकांना वृद्धाश्रमाची गरज आहे. आम्ही बऱ्याच लोकांना वृद्धाश्रमात ठेवलं आहे आणि त्यांचा खर्च देखील पाठारे प्रभू चॅरिटीज उचलतो आहे. ह्या वर्षी आम्ही एक नवीन काहीतरी सुरुवात केलं आहे. आपल्या जातीतल्या मुली बऱ्याच आजकाल आंतरज्ञातीय विवाह करून जातीच्या बाहेर जातात आणि अशी पद्धत मानली जात असत की बाबा ह्या मुलींना आपल्या कुठल्याही संस्थेच्या कार्यकारिणी समितीत घ्यायचं नाही. तर ही जी आयडिया आहे आम्ही तोडली आहे आणि यावर्षी आम्ही ॲडव्होकेट डॉक्टर पल्लवी देसाई दिवेकर यांना चॅरिटीजच्या बोर्डावर घेतलं आहे आणि त्यांचा आम्हाला चिक्कार आधार होता. आय कांट टेल यू हाऊ इनव्हॅल्युएबल हर कॉन्ट्रीब्युशन इज टू द बोर्ड. तर हे सगळं आम्ही तुमच्या सहकार्याशिवाय करूच शकत नाही. तर सहकार्य कसं? एकतर आर्थिक सहकार्य आहेच आहे. तुमच्या देणग्यांमुळे एज्युकेशनल अवॉर्ड्स जे होते ते 2001मध्ये 65,000 होते, तर गेल्या वर्षी 5.5 लाखापर्यंत गेलं आहे अँड होपफुली पुढे जात जात आणखीन वाढतील. पण त्याशिवाय आपल्याला बरीच मदतीची गरज आहे. आमचे किती कार्यक्रम आहेत. आता आम्ही सुरेश विठ्ठल हॉल सुरू केला आहे, तो मॅनेज करायला कोणाची तरी गरज आहे. वरती ब्रह्मांडकर हॉल आहे, तोही मॅनेज करायची गरज आहे. आमची इतकी देवळं आहेत, कोण उभं होईल का देवळाला मॅनेज करायला? आम्ही त्यांना टेम्पल मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये घालू आणि त्या शिकवणीतनं यू विल बी एबल टू मॅनेज इट बेटर. कोण येईल का आम्हाला मदतीला? तसंच आपले सगळे बिल्डिंग्स दुरुस्तीची कॉन्स्टंट गरज असते. सिव्हिल इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, मोठी माणसं असली तर मोठी माणसं, पण स्टुडंट्स असले, युवा असले तरीही आम्ही त्यांना इंटर्नशिप्स देऊ. त्यांना रिअल वर्ल्ड काय आहे हे थोडं जाणीव होईल आणि थोडंसं स्टायपेंड देखील मिळेल. आणखीन काय असंच म्हणजे वी नीड हेल्प इन अकाउंट्स. MBA स्टुडंट्सना पण आम्ही मदत करू शकतो असे इंटर्नशिप्स देऊन. हे झाले आमचे विचार. तुमच्या मनातही चिक्कार विचार असतील तर त्याबद्दल आम्हाला कळवा. आम्ही नक्की ह्याची नोंद घेऊ आणि तुमच्याबरोबर चर्चा करू. आमचा ईमेल ॲड्रेस आहे info@ppcharities.org. परत सांगतो, info@ppcharities.org. वेळ फार थोडा आहे आणि आपल्याला बरंच काय करायचं आहे, म्हणून आपण पुढल्या कार्यक्रमाकडे वळू. धन्यवाद. अनारकली, प्लीज टेक ओव्हर. धन्यवाद श्री सुकृत विजयकर. तुम्हा सर्वांचं परत एकदा पाठारे प्रभू चॅरिटीजच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवात सोहळ्यात स्वागत करते. पाठारे प्रभू चॅरिटीजने 125व्या वर्षात पदार्पण केले आहे. हा महत्त्वाचा आणि आनंदाचा टप्पा साजरा करण्यासाठी आम्ही वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत. आजचा हा कार्यक्रम या मालिकेतील पहिला कार्यक्रम आहे आणि आजच्या ह्या सोहळ्यात आपल्या सर्वांच्या उपस्थितीने अधिक सुंदर झालेला आहे हा सोहळा. तर आता आपण या सोहळ्याच्या उद्घाटनाच्या कडे वळूया. आपले प्रमुख पाहुणे श्री गौतम नायक व सौ सुमन नायक यांना मंचावर येण्यासाठी मी आमंत्रित करते. पाठारे प्रभू चॅरिटीजचे ट्रस्टीज डॉक्टर प्रदीप विजयकर व मेघा वाचकर यांना आपल्या प्रमुख पाहुण्यांना मंचावर घेऊन येण्याची विनंती करते.
श्री गौतम नायक आणि सौ सुमन नायक यांचे आजच्या सोहळ्यात मनपूर्वक स्वागत करते. थोड्या जोराने होऊन द्या टाळ्या प्लीज. आजच्या प्रमुख पाहुण्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. मला श्री गौतम नायक यांचा परिचय करून देताना आनंद होत आहे, कारण त्यांचा चॅरिटीशी खूप जुना आणि जवळचा संबंध आहे. ते दुसऱ्या पिढीतील चार्टर्ड अकाउंटंट आहेत. 1986 पासून प्रॅक्टिस करत आहेत आणि आता भारतातील आघाडीच्या CA फर्मपैकी एक असलेल्या CNK असोसिएट्समध्ये पार्टनर आहेत. त्यांनी पठारे प्रभू चॅरिटीजचे ऑडिटर आणि टॅक्स ॲडवायझर म्हणून निष्ठा आणि प्रामाणिकपणे 4 दशकाहून अधिक काळ मार्गदर्शन केले आहे आणि अजूनही करत आहेत. ते बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट सोसायटीचे अध्यक्ष राहिले आहेत. कर विषयावर पुस्तके आणि शेकडो लेख लिहिले आहेत. तसेच भाषणं, लेखमाला आणि TV वरूनही आपले विचार मांडतात. आकड्यांच्या पलीकडे ते वाचनप्रिय, प्रवासप्रेमी आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे चाहते आहेत. आता त्यांच्या पत्नी सौ सुमन नायक यांची मी थोडक्यात ओळख करून देते. श्रीमती सुमन नायक वाणिज्य पदव्युत्तर असून त्या जवळपास 2 दशके HSBC बँकेत कार्यरत होत्या आणि तेथून उच्च पदावर निवृत्त झाल्या. व्यावसायिक कामासोबत त्यांनी शिक्षणाची आवड जपली आणि मुंबई विद्यापीठातून भक्ती चळवळीवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. श्रीमती नायक यांनाही वाचन आणि प्रवासाची आवड आहे. आपण दोघे आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आलात, ही आमच्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे. आता मी विनंती करते डॉक्टर विजयकर यांना श्री गौतम नायकना स्मरणचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करावे. सौ सुमन नायक यांचं स्मरणचिन्ह देऊन स्वागत करण्याची मी विनंती मेघा वाचकर यांना करते. द लेगसी ट्री आपण आत्ताच त्याच्याबद्दल माहिती AVमध्ये बघितलीत. तर द लेगसी ट्री हे पठारे प्रभू चॅरिटीजचा प्रवास आणि प्रगतीचे प्रतीक आहे. 1901 मध्ये लावलेले छोटे बीज आज मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे त्याचे. आता मी श्री गौतम नायक यांना पठारे प्रभू चॅरिटीजच्या लेगसी ट्रीच्या स्मृतिचिन्हाचे अनावरण करण्याची विनंती करते. This marks the opening of the year-long celebration. यामुळे वर्षभर चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात झालेली आहे. Yeah. They can be seated. Okay. आणि आता हे वृक्ष जे मोठं झालेलं आहे, सौ नायक यांना मी आमंत्रित करते की त्यांनी पठारे प्रभू चॅरिटीजच्या या सिम्बॉलिक लेगसी ट्रीला पाणी द्यावे, जेणेकरून
ते बहरेल आणि पुढील 125 वर्ष आपल्या नाती बांधवांना अशीच साथ देईल. Hello. I would like to request Shri Uday Mankar to come up on stage, please. Okay. श्री गौतम नायक यांनी आपल्या चॅरिटीजची प्रगती अगदी जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे आता आम्हाला तुमच्याकडनं तुमचे मनोगत ऐकायला आवडेल. श्री गौतम नायक, तुम्ही यू वॉन्ट अ माईक? पाठारी प्रभू चॅरिटीजचे चेअरमन श्री सुकृत विजयकर, पास्ट चेअरमन अजित विजयकर आणि उदय मानकर, ट्रस्टीज आणि डिअर फेलो पाठारी प्रभूज, I think it's my congratulations to charities on its entering its 125th year. It's a landmark, a commendable landmark for any organization. It's a significant milestone for not only surviving so long, but prospering. I think as a community, we should be really proud of such an organization. It's certainly the foresight of the founders to consider a charitable organization at a time when charitable organizations were not so common as they are today. It reflects the dedication of the trustees and the volunteers who have carried forward those ideals for so many decades. The confidence reposed by the members of the community have given large endowments over the years to charities for the work is due to this dedicated work by the trustees and the volunteers. I think, as was mentioned, I've been fortunate to have been associated with the charities for the last 43 years. My father, Suresh Nayak, also was for almost 30 years before that. During this period, I had the fortune to interact with Sri Virpal Rane. I think he was one trustee who was really a model trustee. It's rare to find a person so dedicated to an organization and so ethical. I've seen the period before he was devoted himself full-time to the charity before his retirement, and the charities after that. And there is a sea difference between the two periods, is what I've seen. The high standards of ethical behavior and the transparency with which he brought the charities, I think that has instilled
confidence in the donors, in the members of the community. And that is one thing which I've seen the charities grow from when it was such a small organization to such a large organization as it is today. After Mr. Virpal Rane, Mr. Ajit Vijayakar, as well as Mr. Uday Mankar, I think they have carried forward his work with such dedication, and the amount of time and efforts that have been put in has been tremendous. If you see charitable organizations, I've seen many charitable organizations because I've advised many, and I've seen that if you look at, there are two types of charitable organizations. One is a charitable organization where you have trustees who are just a policy-making body and are not involved so much. And you have a large team of people who are working over there, manager, you have a secretary general, etc. And the other is a team of where the trustees are dedicated and totally involved in the activities. And that is what we've seen, that those organizations where the trustees and the office bearers are totally involved, those are the organizations which do much better. And that is, the charities is one such example of that. I have been fortunate to have been involved with the Patre Prabhu Relief Fund and the Nursing Association before their merger, was involved in the merger discussions as well. And I've seen the amount of dedication which various trustees of all the three organizations, the way that they have come together. The charities in its present form, as we see, is really a combination of all these three organizations. As we saw, it started off with housing, it went into relief of medical, you had temples, medical relief, relief of poverty, educational support. Commendable work. We see the Educational Prizes Award ceremony. I think it's an amazing ceremony which we have every year. The medical support, today the schemes which we saw, which we heard about today, I think there's tremendous. It's grown into an extremely financially healthy organization over the past few decades. If I look back what it was 30 years back on what it is today, it's a sea difference. But one of the things is that a measure of success of an organization is not its financial strength alone. Particularly for a charitable organization, it's not the financial strength, but the difference that it makes to the lives of how many people. That is what matters really. And one of the things, of course, the charities has been reaching out to a large number of members of the community. But just like every individual needs to change, you have Darwin's law of evolution, where that the law of survival is those who survive are those who adapt to changing times. As the times change, if they change, then they will survive and flourish. So that applies equally to organizations, charitable organizations in particular. And one of the things I've seen is that the method of doing charity has changed over the years. The current needs of members of the community are maybe quite different from what they were 125 years ago or even what they were 25 years ago. So perhaps this 125th year is a time for the charities to reflect on what should be the focus area of activities of the organization for the next 2.5 decades and reorient the organization. Maybe consider planning a strategy for the next 25 years, and that is what would help. What is important, I think, in any organization is the involvement of younger members and more members of the community. That is essential. Today, most large charitable organizations, the need is for manpower, the need is for people who can assist. And as the chairman, Sukrit, mentioned, I think all of us need to come forward and help in whatever way we can, contribute in whatever way we can to help the charities achieve better things. I have been associated with many charitable organizations in different spheres as an advisor for the last few decades. And I'll be very happy to provide any inputs based on what I have seen of various organizations. I'm sure there would be many other members also who had been associated with charitable organizations over the years and who can provide their inputs to the charities. This will, I'm sure, help the charities chalk out the plans for the future. And at least for the next 25 years, I think the charities should look at that. I'm not sure how many of us will be there for the 150th year celebrations, but I'm sure that the charities is something which will really grow the way it has over the last 25 years. We'll see a much improved charities over. It's been constantly improving every decade is what we've seen, and from what the presentation showed. I'm sure that after 150 years, those who look back will say, wow, really the charities has grown.
all my best wishes to the charities for the next 25 years. Thank you, Shri Nayak, for sharing insightful thoughts about your journey with the charities and for the future of Pathari Prabhu Charities. Okay. आज आपण एका विशेष क्षणाचे साक्षीदार आहोत. आपल्यासोबत असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी पाठारे प्रभू चॅरिटीज या संस्थेसोबत 1987 पासून अखंड निष्ठेने काम केले. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यांना त्यांनी नवी दिशा दिली. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे, काटेकोर आर्थिक शिस्तीमुळे आणि प्रगतिशील नेतृत्वामुळे संस्था अधिक सक्षम आणि प्रेरणादायी बनली. आज आपण त्यांना आपल्या कृतज्ञते आणि आदराचा मान देत आहोत. मला अत्यंत अभिमानाने त्यांचा परिचय करून देताना आनंद होत आहे. ते आहेत आपले माजी अध्यक्ष माननीय श्री उदय शंकरराव मानकर. त्यांचे मानपत्र वाचायला मी ट्रस्टी राजन जयकर यांना विनंती करते. थँक्यू अनारकली. नमस्कार, मी राजन वामन जयकर विश्वस्त. श्री उदय शंकरराव मानकर यांना मानपत्र जे आपण अर्पण करत आहोत ते वाचून दाखवत आहे. आपण 1987 पासून पाठारी प्रभू चॅरिटीज या संस्थेशी अतूट निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेने विधायक कार्यात कार्यरत आहात. 2004 पासून विश्वस्त आणि 2012 पासून अध्यक्ष म्हणून आपल्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याच्या कक्षा रुंदावत गेल्या. संस्थेच्या दैनंदिन कामकाजात आपण सक्रिय सहभाग घेतलात. न्यायालयीन बाबी, लीज व लिव्ह अँड लायसन्स संदर्भातील व्यवहार तसेच मालमत्तेचे व्यवस्थापन सर्वच बाबतीत आपण काटेकोरपणे काम पाहत होतात. आपल्या पारदर्शी आर्थिक व्यवहारामुळे आपण ज्ञात्यांच्या विश्वासास पात्र ठरलात. धार्मिक कार्यातही आपले आणि आपली सहचारिणी सौ निशिता मानकर यांचे योगदान अत्यंत लक्षणीय आहे. महाशिवरात्र, होळी, शारदीय नवरात्र, नवीवाडीतील जत्रा आणि त्रिपुरी पौर्णिमा यांच्यासारख्या सर्व धार्मिक उत्सवांचे पूजन आपण उभयतांनी अत्यंत श्रद्धा, भक्तिभावाने आणि शिस्तबद्धतेने केले. आपल्या पूर्वसुरींकडून मिळालेला धार्मिक संस्कृतीचा वारसा आपण निष्ठेने जतन केलात. आपण वार्षिक वृत्तपत्राचे संपादन, दिवाळी समारंभ आणि वार्षिक पुरस्कार वितरण या कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत नेटकेपणाने केलेत. चॅरिटीजचे लेखापरीक्षण आणि वार्षिक सर्वसाधारण सभा आपण यशस्वीपणे पार पाडल्यात. आपल्या दूरदृष्टीपूर्ण, सातत्यपूर्ण, निस्वार्थ आणि समर्पित नेतृत्वामुळे पाठारी प्रभू चॅरिटीज ही संस्था अधिक शिस्तबद्ध, सक्षम आणि प्रेरणादायी बनली. आज आपण अध्यक्ष म्हणून निवृत्त होत आहात. आपल्या योगदानाबद्दल मानवंदना देताना हे मानपत्र आम्ही अत्यंत आदरभावाने, कृतज्ञतापूर्वक समस्त ज्ञातीबांधवांच्या वतीने प्रदान करीत आहोत. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपले पाठारी प्रभू चॅरिटीज विश्वस्त मंडळ. Guys, let us give a big hand to Mr. Uday Mankar. Thank you. धन्यवाद श्री राजन जयकर. आता मी श्री गौतम नायक यांना विनंती करते की ते श्री उदय मानकर यांना शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सन्मानित करावे.
आता ट्रस्टी अमित कोठारे यांना मी आभार प्रदर्शन मांडण्यासाठी आमंत्रित करते. गुड इव्हनिंग. मला आभार प्रदर्शन करायला सांगितले आजच्या कार्यक्रमासाठी. प्रथम मी आपल्या पूर्वजांना आभार मानतो ज्यांनी ह्या संस्थेची स्थापना केली आणि आजही ह्या संस्थेचा फायदा आपल्या जातीला होत आहे, त्यांचे आभार. आमच्या विश्वस्त मंडळाचा आभार मानतो ज्यांनी ह्या कार्यक्रम करण्याची आम्हाला परवानगी दिली. आपले दानशूर दाता आणि तुम्ही सगळे डोनर्स ज्यांनी आज डोनर पास घेऊन इकडे आला आहात त्यांचे मी आभार मानतो. मिस्टर गौतम नायक आणि मिसेस नायक यांनी आपलं प्रोग्रामसाठी चीफ गेस्ट झाले, त्यांचेही माझे आभार. अनाऊन्समेंट आणखीन एक करतो इकडे की मिस्टर नायक यांनी आपल्याला फार मोठी देणगी आज दिली आहे, त्याबद्दल त्यांचे फार मोठे आभार. तुम्ही जी AV क्लिप बघितली त्याची क्रिएटिव्ह टीम कॉन्सेप्ट यश तळपदे, अनारकली वेळकर आणि मेघा वास्कर ह्यांचे आभार. AV टीमसाठी स्क्रिप्ट मिसेस रश्मा विजयकर आणि नीता संजित ह्यांच्या आवाजाने समृद्ध झालं, त्यांचेही आभार. नीता संजित आणि रश्मा ह्यांच्याबद्दल आणखी तुम्ही सगळ्यांनी त्यांना इंटरॅक्ट केलं. ह्या तिकिटात आज तुम्ही सगळे बसले आहात, त्यांनी इतकं कालपर्यंत त्या तिकीटं विकत होत्या, खरंच थँक्यू सो मच. प्रभात ज्यांनी आमचे नेहमीच आमचे प्रभात ह्यांना आभार मानतो. निकोलाय किर्किटेकर ह्यांनी पण आमचा प्रचार खूप केला, त्यांचेही आभार. आणि मला माहिती आहे आता जास्त वेळ घेण्यात अर्थ नाही, कारण तुम्ही ज्या नाटकाला बघायला आलात तो आता नक्कीच चालू करण्यासाठी त्याच्या आधी त्याचे आभार आणि थँक्यू सो मच. श्री गौतम नायक यांनी एकंदर 1.25 लाख रुपयांचं डोनेशन दिलं आहे, त्यांचे कोटी कोटी आभार मानतो आम्ही. आता पुढील कार्यक्रम ज्याच्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत आहोत थोड्याच वेळात सुरू होईल. 10-15 मिनटं द्या, तोवर यू कॅन कलेक्ट स्नॅक्स अँड एन्जॉय देम. थँक्यू.